नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। पीएम किसान निधी योजनेचा 20वा हप्ता अलीकडे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। बरेचसे शेतकरी प्रश्न सुद्धा विचारताय, नमोचा 7वा हप्ता कधी जमा होणार? पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर नमोचा हप्ता वितरित केला जातो, कारण पीएम किसानचे जे काही लाभार्थी आहेत त्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता सुद्धा दिला जातो। आता पीएम किसान योजनेचा हप्ता तर मिळाला आहे, आता नमोचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो याबद्दलची काय माहिती आहे? कारण अजून राज्य सरकारकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। तर राज्य सरकारच्या पातळीवर काय स्थिती आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण सुरुवातीला पाहूया की नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वितरित केला जातो। तर ज्यावेळेस पीएम किसानचा हप्ता जमा होतो त्यानंतर 9 ते 10 दिवसांनी कृषी विभागाने जी माहिती दिली आहे त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्रालय कृषी विभागाला याची माहिती पाठवते की तुमच्या राज्यातून इतके शेतकरी किंवा इतके लाभार्थी हे पीएम किसान योजनेसाठी पात्र होते, त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे। कारण की पीएम किसानचा जो काही लाभार्थी आहे तोच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभार्थी आहे। त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो पीएम किसानच्या हप्त्यावर अवलंबून आहे। आता पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे। नमोचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणारच नाही असेही बोलले जाते, कारण शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरवली आहे की नमो शेतकरी योजना बंद करण्यात आलेली आहे, त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार नाही अशा अफवा पसरत आहे। याबद्दल कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की नमोचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे। त्या संदर्भात कृषी विभागाने जो काही डेटा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे तो राज्य शासनाला पाठवलेला आहे। अर्थातच हा जो काही प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे आणि अर्थ विभागाच्या मान्यतेनंतरच हा निधी मंजूर केला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तो निधी वितरित करण्यात येईल। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना बंद झालेली नाही। मग आता हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार? बैलपोळ्याचा सण हा अवघ्या 10 दिवसांवर आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा सण आहे। या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होतील अशा पद्धतीची शक्यता आहे। अर्थातच याबद्दलची जी काही अधिकृत माहिती आहे ती कृषी विभागाकडून मिळालेली नाही, फक्त ही एक शक्यता आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत जो काही 7वा हप्ता मिळणार आहे त्याबद्दलची प्रक्रिया कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे, परंतु त्याबद्दलची जी काही तारीख आहे ती कधी आहे, अर्थ विभाग या निधीसाठी मंजुरी कधी देते यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे। आता नमो शेतकरी या योजनेसाठी 96 लाख शेतकरी हे पात्र असणार आहे। यामध्ये 4 लाख शेतकरी 6व्या हप्त्याचे, 5व्या हप्त्याचे किंवा 4थ्या हप्त्याचे, त्या आधीच्या हप्त्यांचे सुद्धा काही लाभार्थी शेतकरी आहे त्यांनाही हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। 7व्या हप्त्यासाठी पीएम किसानचा जो काही डेटा आहे त्यानुसार 92,81,000 शेतकरी हे पात्र ठरलेले आहे। त्यासाठी साधारणतः 2100 कोटीच्या आसपासचा निधी अर्थ विभागाकडून लवकरच मंजूर होईल अशी शक्यता आहे। त्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।